तुम्हाला जिल्हा परिषदेकडून निमंत्रण होतं? माननीय ग्रामविकास मंत्री श्री जयकुमार गोरे साहेबांनी जिल्हा परिषद अकोल्याची आढावा बैठक घेतली. जिल्हा परिषद म्हटलं की सर्व आमदारांचा ग्रामीण भागाशी एक कनेक्शन असतं, ग्रामीण भागाशी त्यांचा दांडगा संपर्क असतो. जिल्ह्यातले शेतकऱ्यांच्या दृष्टीनं प्रश्न फार महत्त्वाचे असतात. मात्र जिल्हा परिषद अकोलानी मी सत्तेतला आमदार किंवा विरोधी पक्षातले आमदार हा डेकोरम कुठलाही पाळला नाही. आम्हाला याबाबत कुठली माहिती नव्हती. गोरे साहेबांच्या कार्यालयाने आमच्याशी संपर्क केला होता, त्याबद्दल मी खेद व्यक्त केलाय आणि जिल्हा परिषद सीओ मॅडमला मुख्यमंत्र्यांच्या स्तरावर आणि सभापती राम शिंदे साहेबांच्या स्तरावर मी त्याबद्दल जाब विचारेन. भाजपच्या पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना या बैठकीला त्यांना प्रवेश होता, त्यांना प्रश्न विचारण्याची पण मुभा होती. महायुतीचे इतर पक्षाचे कार्यकर्ते आमचं तेच म्हणणं आहे की ज्यावेळेस एखादे मंत्री सरकारी आढावा घेतात त्यावेळेस कुठल्याही पक्षाच्या लोकांनी जर डीपीसी वगळता कुठल्याही पक्षाच्या लोकांनी तिथे येऊ नये आणि आल्यानंतर तुम्ही वेळ घालवता. मग शेवटी प्रत्येक पक्षाला काही ना काही पदाधिकारी असतात, त्यामुळे कुठल्याच प्रकारचा डेकोरम पाळला गेलेला नाहीये. आमदारांचा स्वागत सत्कार हा विषय पण मी बाजूला ठेवतो, पण अशा प्रकारे राजकीय हस्तक्षेप त्यामध्ये होणं म्हणजे सरकारच्या बाबतीत सुद्धा एक चुकीचा मेसेज जनतेमध्ये जाण्याचा तो प्रकार आहे. आम्हाला आमदार म्हणून तुमच्या डिपार्टमेंटकडून आला, पण जिल्हा परिषदेच्या कडून कुठलाही अधिकृत आम्हाला निरोप नाही. हे जे तुम्ही दाखवता ना वेळेवरच्या स्लाइड, आता आम्हाला माहित झालं घरकुलाची कामं किती काय काय परिस्थिती आहे. हे आम्हाला न बोलवण्याचं कारण काय? आणखी 4 आमदार अबसेंट आहेत, 2 सत्तेमधले 2 विरोधी पक्षातले. त्यांची सिटिंग अरेंजमेंटच नाही. आणि जिल्हा परिषदेत जर विधान परिषदेचं महत्व माहीत नसेल तर त्यांनी विधान परिषदेचं महत्व एकदा समजून घ्यावं. म्हणून याबाबत मी खेद व्यक्त करतो की आम्हाला या बाबतीत तुमच्या डिपार्टमेंटकडून निमंत्रण आलं, पण जिल्हा परिषद अकोला कडून कुठलंही निमंत्रण आलं नाही. आपलं मी स्वागत करतो, या जिल्ह्यातही स्वागत करतो, कारण आता आपण एक शासनाचे भाग आहात आणि महायुतीच्या सरकारमध्ये आपण सर्व सोबत आहोत. मला 2 आमदार आता भेटले, त्यांना पण निमंत्रण दिले. एकही समजू शकतो की विरोधी पक्षाला आपण बोलावलं नसेल, पण आता इथे पक्षाचं काही कारणच नाही. सत्ता असो सत्ताच्या विरोधातली लोक सर्वांना घेऊन चालायचं, कारण साहेब ग्रामीण भागाचा विषय तुमच्या विषयाचा विषय. मला जे विचारायचं आहे ते मी सभागृहातून विचारेन, पण माननीय जिल्हा परिषदेच्या सीओ मॅडमला आपण सिटिंग अरेंजमेंट काय, आता 4 आमदार आले असते तर सिटिंग अरेंजमेंट काय असते? इथंच तर 2 इथे आता डेप्युटी कलेक्टर बसलेले आहेत. या थोड्या जरी गोष्टी वाटत असतील, पण महाराष्ट्र विधान परिषदेच्या सन्मानाच्या दृष्टिकोनातून या खेदजनक आहे. तेवढा खेद व्यक्त मी या निमित्तानं करतो आणि आपण आम्हाला बोलून जो सन्मान दिला त्याबद्दल आपल्या कायम ऋणात राहू इच्छितो. आता या संदर्भात बैठकीचा जरी अचानक निरोप आला असता आणि रविवारचा दिवस आहे तरी सुद्धा प्रशासनाचे सगळे अधिकारी हजर राहिले, त्यांना मी धन्यवाद देईन. पण मॅडम जो विषय आता आमदार मोदयांनी मांडलेला आहे तो गंभीर आहे. जेव्हा आपण जिल्हा परिषदेची आढावा बैठक घेतो तेव्हा सत्ताधारी आणि विरोधक असा भेदभाव न करता सगळ्या लोकांना आढावा बैठकीसाठी बोलवणं आवश्यक आहे. त्यांचा डेकोरम पाळणं, त्यांचं प्रोटोकॉल पाळणं ही आपली जबाबदारी आहे आणि ती जबाबदारी आपण पाळली पाहिजे. त्याच्यापेक्षा आपण आमच्या विभागाकडून मला वाटतं प्रत्येक आमदारांना या बैठकीचा निरोप गेलेला आहे, त्यांना निमंत्रण दिलेलं आहे. पण याची काळजी आपण पुढे याची गंभीर दखल आपण घ्यावी आणि पुन्हा असं होणार नाही याची काळजी आपण घ्यावी. आपण सुट्टीचा दिवस असताना आपण सगळेजण आलात, आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद. पण मी बैठक झाली एवढं थांबणार नाही. माझी बैठक 2 तास लवकर संपते. मला अपेक्षित असणारा आढावा अजून घ्यायचा होता, पण मी आपल्याशी पुन्हा आपल्याकडे. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.